पार्ट 1ला खूप सारं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू. तर इथे आम्ही आमच्या सेटवर पोहोचलो होतो आणि या सेटवर पहिलं उदय गंबे उद्या आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या 2 मालिकेचं शूटिंग झालं होतं. तर इथे आम्हाला आज जाऊन कोणी काही बोलतंय का हा विचारच करत होतो. तेवढ्यात समोर बघितलं तर अजून सेटअप झालाच नव्हता, सेट लागायचा बाकी होता आणि इथे आमच्या कॉस्ट्युम दिदी पण खूप निवांत बसल्या होत्या, त्यामुळे जरा जीवात जीव आला. असो, तर हा रूम आम्हाला 5 जणींना दिला होता, 2 जणी यायच्या बाकी होत्या आणि रूममध्ये आल्या आल्या आरसा बघणं इज मॅन्डेटरी आणि इथे दिव्या सुद्धा तेवढ्यात आलीच. आणि हे कालचे खोटे पैसे या आमच्या सीनमधल्या अंबानी होत्या. फटाफट सामान सेट करत होतो तेवढ्यात आले स्पॉट दादा आमच्यासाठी चहा घेऊन. सेटवर हे बरं असतं, काही मागावं लागत नाही, चहा कॉफी जेवण सगळं वेळच्या वेळी असतं. आणि इथे तेवढ्यात आले आमचे मेकअप दादा. निवांत बसून चहा प्यावा म्हटलं तर आता मेकअपला बसायला लागेल. सुरुवात पहिली माझ्यापासून झाली. काल माझा मेकअप खूप छान होता, आज कसं होईल हेच बघत होते. आणि काल ना मला अजिबात हेअरस्टाईल काही केली नव्हती, एकदम बेसिक रेग्युलरसारखं होतं. तर आज काय नवीन होतंय का ह्याची मी वाट बघत होते. तर इथे आता जान्हवी मेकअपला बसली आणि आज रूममध्ये खरंच खूप गर्दी होती आणि आमचे कॉस्ट्युमसुद्धा आयनला गेले होते. इथे दिव्या मेकअप करत होती आणि ही आरची सर्वात उशिरा आल्याने फोन वापरत बसली. आमचे कॉस्ट्युम आयन होऊन आले आणि वैष्णवीला झोपलेलं बघवलं नाही म्हणून थोडीशी मस्ती केली. ती बिचारी खरंच खूप डचकून उठली. तर आम्ही आमचे कॉस्ट्युम घेऊन दुसऱ्या रूममध्ये गेलो कारण तिकडे खूप गर्दी होती आणि फटाफट चेंज करून आमच्या रूममध्ये आलो. तर असा काहीसा आमचा लुक होता. पण इथे वैष्णवी अजून रेडी व्हायची बाकी होती आणि आम्हाला सेटवरून सतत बोलावणं येत होतं. आमची स्क्रिप्टसुद्धा आली होती, दिव्या स्क्रिप्टच वाचत होती. तर आता आम्ही आमच्या सेटवर जायला निघालो. आम्हाला वाटलं ॲज युजल रँडम बेसिक सेट असेल, पण जाऊन काहीतरी वेगळंच होतं. एखाद्या इव्हेंटसारखा हा सेट ऑर्गनाईज केला होता. खूप छान, हॅट्स ऑफ. इथे आम्हाला आमच्या जागासुद्धा मिळाल्या होत्या. इथेच बसून आमचा सीन होणार होता आणि बिचारी उभी राहून राहून वैष्णवी दमली होती. तर हिरोईनला बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आहोत. हो, तर झी मराठीवरच्या सावळ्याची जणू सावली या सेटवर आम्ही होतो आणि आम्ही खूप मज्जा केली. पुढे सुद्धा भरपूर गमती आहेत. जर ते बघायचं असेल तर पार्ट 3 सुद्धा नक्की बघा.